प्रेक्षक नमस्कार. महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी ही योजना आणलेली आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज थकलेलं आहे किंवा ज्यांचं नियमित जे भरणा होता, अशा दोन्ही शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू आहे. आणि या योजनेची थोडक्यात माहिती सांगण्यासाठी खरं तर हा व्हिडिओ मी बनवत आहे. हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांनी संपूर्ण पाहावा. माझ्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपली जर काही मतं असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला ते नक्की सांगा, की जेणेकरून काही अडचणी असतील किंवा आपल्याला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाका. मी नक्कीच त्याला परिपूर्ण असं माहिती घेऊन आपणापर्यंत ती पोहोचवण्याचं काम करेल. महाराष्ट्र शासनाने 2019 मध्ये सुद्धा अशीच एक कर्जमाफी आणली होती. त्या कर्जमाफीला नाव देण्यात आलं होतं महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना. 2019 ला ज्या ज्या शेतकऱ्यांना त्या योजनेमध्ये जे शेतकरी पात्र झाले, मग ते थकीत कर्जदार असतील किंवा नियमित जे कर्ज भरतात ते असतील, या सर्व शेतकऱ्यांना ह्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. हा लाभ मिळत असताना ज्या शेतकरी बांधवांचं किमान 2 लाखापर्यंत कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांना तो लाभ मिळणार आहे. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं 50,000 रुपये कर्ज आहे किंवा एखाद्या शेतकऱ्याचं 1 लाख कर्ज आहे, एखाद्याचं 1.5 लाख आहे किंवा 2 लाख आहे. असे जे शेतकरी आहेत, म्हणजे किमान 2 लाखापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं होतं आणि ते आतापर्यंत थकलेलं आहे, अशा शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत कर्ज ह्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये शासनाने माफ केलेलं आहे. परंतु याचे निकष असे आहेत की हे जे 2 लाखापर्यंत कर्ज जे थकलेलं आहे ते मात्र 1 एप्रिल 2019, तारीख नीट लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 ह्या आर्थिक वर्ष जे झाले, या वर्षांच्या ह्या तारखांच्या आतमध्ये, ह्या तारखांच्या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं कर्ज त्यांनी घेतलंय आणि ते विविध कार्यकारी सहकारी सोसायटी असतील किंवा बँका असतील, जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, यांच्यामध्ये कर्ज त्यांनी उचललं आणि ते परत भरलं नाही, ते थकलं, ह्या तारखांच्या दरम्यानचं तेच कर्ज मात्र शेतकऱ्यांचं या ठिकाणी त्याच कर्जासाठी त्याला लाभ मिळणारे शेतकऱ्यांना ते माफ होणार आहे आणि नव्याने शेतकऱ्याला परत त्या ठिकाणी कर्ज काढता येईल. म्हणजे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 ह्या दरम्यानच्या थकीत कर्जदारांना कर्जमुक्ती योजनेचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि तो लाभ मिळत असताना मी मगाशीच सांगितलं की 2 लाखापर्यंतची त्याची व्याप्ती आहे. म्हणजे 2 लाखाच्या आतील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. मग 2 लाखाच्या वरचं काय? तर त्यांना सुद्धा लाभ मिळेल, परंतु 2 लाखाच्या वरची त्यांची जी रक्कम आहे, म्हणजे एखाद्याची 2.5 लाख असेल, एखाद्याची 2.25 लाख असेल, एखाद्याची 5 लाख रुपये असेल, ती जी 2 लाखाच्या वरची जी रक्कम असेल, ती किती असू द्या, ती रक्कम त्या शेतकऱ्याने जमा करायची, बँकेमध्ये भरणा करायचा वरच्या रकमेचा, आणि मग हे कर्जमुक्ती योजनेचा त्या शेतकऱ्याला लाभ मिळणार आहे. आणि ही रक्कम भरणा करण्यासाठी त्याला मुदत दिलेली आहे 31 मार्च 2027. म्हणजे 31 मार्च 2027 पर्यंत 2 लाखाच्या वरील जे थकीत कर्जदार आहेत त्यांनी ती रक्कम विविध कार्यकारी सहकारी सोसायटी असतील किंवा जिल्हा मध्यवर्ती बँका असतील किंवा जिथे तुमची बाकीच्या इतर राष्ट्रीयकृत बँका असतील, तिथे तुमचं जे पीक कर्ज आहे आणि ते थकलेलं आहे आणि त्याची रक्कम 2 लाखाच्या वरती आहे, तर ती रक्कम 2 लाखाच्या वरची रक्कम तिथे जाऊन भरणा करायचा आहे. 31 मार्च 2027च्या अगोदर भरणा करायचा आहे. आणि मग तो भरणा केल्याच्या नंतर ज्या वेळेस यादी येईल, त्या यादीमध्ये तुमचं नाव आलं की मग तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती
योजनेमध्ये तुम्हाला तो लाभ मिळणार आहे. आता हे सगळं झालं त्यांचं. आता दुसरा विषय असा आहे की ह्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं राज्य सरकारने ही योजना पहिल्या टप्प्यातील योजना या ठिकाणी लाभ देण्यासाठी चालू केलेली आहे. आणि मग त्याची यादी आता आलेली आहे. आपले सरकार सेवा केंद्र असतील, किंबहुना विविध सहकारी सोसायटी असतील, किंबहुना बँका असतील, यांच्याकडे ती यादी प्राप्त आहे. ज्या शेतकऱ्याचं त्या यादीमध्ये नाव आहे त्याला केवायसी करायची आहे आणि केवायसी केल्याच्या नंतर त्या योजनेचा लाभ त्याला मिळणार आहे. आता दुसरं महत्वाचं की ज्या शेतकरी थकीत आहेत त्यांना मात्र 2 लाखापर्यंत कर्ज माफ आहे. ज्यांचं 2 लाखाच्या वर आहे त्यांनी भरणा केल्यानंतर ते पण त्या यादीमध्ये त्या लाभामध्ये येत आहेत, तो लाभ त्यांना मिळणार आहे. परंतु जे नियमित भरणा करतात की बघ गेल्या वर्षी 50,000 घेतले, या 31 मार्चच्या आधी भरून टाकले, त्याच्या आदल्या वर्षी 1 लाख घेतले, 31 मार्चच्या आधी भरून टाकले, असे जे नियमित कर्ज घेणारे आणि भरणारे जे शेतकरी आहेत, नियमित कर्जदार त्याला आपण म्हणू, या शेतकऱ्यांसाठी काय, तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा शासनाने प्रोत्साहनपर अनुदान देण्याचं जाहीर केलेलं आहे. मग ते प्रोत्साहनपर अनुदान कसं मिळणार आहे, तर ज्या शेतकऱ्याचं 50,000च्या आतील रक्कम आहे नियमित कर्जदाराची, त्याला जी रक्कम आहे तितकं त्याला ते अनुदान त्याच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. आणि ज्या शेतकऱ्याची 50,000पासून वरची रक्कम आहे आणि तो नियमित कर्जदार आहे, त्याला मात्र 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे. म्हणजे एखाद्याचं समजा 40,000, 45,000, 30,000 असं त्यांनी कर्ज विविध कार्यकारी सोसायटीकडून किंवा बँकेकडून घेतलेलं आहे आणि तो नियमित भरणा करतोय, दरवर्षी त्याची परतफेड करतो, म्हणजे जुन्याचं नवं करतो, कर्ज जे जुन्याचं नवं आहे ते दरवर्षी करतो. अशा शेतकऱ्याला जी रक्कम त्यांनी उचलली 50,000च्या आतली, तेवढी रक्कम त्याच्या बँक खात्यामध्ये जाणार आहे. परंतु 50,000च्या वर ज्या शेतकऱ्यांनी रक्कम उचलली, मग ती 1 लाख असो, 1.5 लाख असो, 2 लाख असो किंवा त्याच्यावरची काही रक्कम असो, ह्या शेतकऱ्यांना मात्र 50,000 रुपयेच त्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत. परंतु आता सुरुवातीला महाराष्ट्र शासनाने ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे त्यांची यादी पहिल्या टप्प्यातील आता प्रसिद्ध केलेली आहे. अजून प्रोत्साहनपर अनुदान ज्यांना द्यायचंय त्या शेतकऱ्यांची यादी मात्र अजून अद्याप आलेली नाहीये. आता ह्या ज्या शेतकऱ्यांची यादी आलेली आहे थकीत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती योजनेसाठी, त्यांनी काय करायचंय, आपल्या यादीत नाव आहे की पाहायचंय आणि यादीत नाव असल्याच्या नंतर आपले सरकार सेवा केंद्र, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँका आणि विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या यांपैकी कुठेही आपल्याला जिथे योग्य असेल, जे जवळचं ठिकाण असेल त्या ठिकाणी जायचंय. जाताना आपले आधार कार्ड आपल्या सोबत न्यायचंय. त्याचबरोबर आपले बँकेचं पासबुक जे आहे ते बँकेचं पासबुक घेऊन जायचंय आणि स्वतः शेतकऱ्यांनी मात्र तिथं जायचंय. तिथे गेल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्रात गेले ते एवढे कागदपत्र आपण घेऊन जायचे. तिथे गेल्यानंतर जेव्हा तो आपला एक सांकेतिक नंबर आहे त्या यादीमध्ये, तो नंबर त्याच्यात टाकल्यानंतर आपलं नाव त्या ठिकाणी येणार आहे. त्या ठिकाणी आपलं बँकेचे जे काही सगळं तपशील आहे, म्हणजे आपलं अकाउंट नंबर असेल बँकेचा, त्याच्यानंतर IFSC कोड असेल, बँकेचं नाव असेल, ती सर्व माहिती बँकेची येणार आहे. त्याचबरोबर आपला आधार कार्ड नंबर असेल, आधार कार्डला आपलं नाव असेल, ती माहिती येणार आहे. त्याच्याबरोबर आपण कोणता मोबाईल त्यावेळेस दिलेला आहे तो मोबाईल नंबर तिथे येणार आहे आणि आपली रक्कम थकीत किती आहे आजपर्यंत, म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत आपली थकीत रक्कम किती आहे ते येणार आहे. आणि ही माहिती आल्याच्या नंतर ही योग्य माहिती आहे की नाही याची आपल्या कागदपत्रांनुसार पडताळणी करायची. ही पडताळणी पूर्ण झाली का केवायसी जे थंब असतो ते आपलं हाताचा अंगठ्याने त्या मशीनला अंगठा लावून आपले ते व्हेरीफाय होणार आणि ती पडताळणी झाल्याच्या नंतर आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आणि ती केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला तो लाभ मिळणार, म्हणजे आपलं ते कर्ज माफ होणार आणि नव्याने आपल्याला कर्ज घ्यायचं असेल
तर ती बँका किंवा ती विविध कार्यकारी सोसायटी आपल्याला परत कर्ज पुरवठा करू शकते. याच्यामध्ये लक्षात घ्या, केवायसी करताना जर एखाद्या शेतकऱ्याची ही जी मी मगाशी माहिती सांगितली, ह्या माहितीमध्ये काहीतरी विसंगती असेल, म्हणजे त्याचा आधार नंबर वेगळा असेल, त्याचा बँक खाते नंबर वेगळा असेल, किंबहुना त्याची थकीत जी रक्कम आहे ती वेगळी असेल, तर मात्र त्या शेतकऱ्याने त्याच्यामध्ये ते आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी सेंटर असतील किंवा जिथे तुम्ही जाऊन ते केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत, त्यांना सांगायचं का ही माहिती विसंगत आहे, ही माहिती योग्य नाहीये, आणि मग त्यानुसार ती त्या ठिकाणी तक्रार दाखल करायची ऑनलाईन. त्याच ठिकाणी तिथे लगेच त्या पोर्टलला होणार आहे, आणि ती केल्याच्या नंतर संबंधित अधिकारी ज्यांच्याकडे ती तक्रार दाखल होईल, ते अधिकारी त्या तक्रारीच्या अनुषंगाने व्हेरीफाय करतील, तो तपशील आपला जाणून घेतील, आणि त्याच्यानंतर तो तपशील जाणून घेतल्याच्या नंतर परत एकदा नव्याने आपली माहिती बरोबर करून घेतील, आणि परत आपल्याला येऊन ती केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची. आणि जेव्हा ती केवायसी प्रक्रिया आपली पूर्ण होईल, त्यानंतर आपण त्या योजनेमध्ये पात्र असू. आता ही सगळी कागदपत्रांची प्रक्रिया सांगितली, ही सर्व थकीत कर्जदारांची सांगितली, ही सर्व आता याची प्रोत्साहनपर अनुदानाची यादीतली माहिती सांगितली. हे सगळं सांगत असताना एक मात्र त्याच्यामध्ये परत एकदा सांगतो की 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंतच्या शेतकऱ्यांना हा, म्हणजे ह्या दरम्यानच्या काळातल्या मग ते नियमित कर्जदार असतील किंवा थकीत कर्जदार असतील, त्यांना मात्र तो लाभ मिळणार आहे. परंतु त्यांची जी थकीत रक्कम आहे ती 30 सप्टेंबर 2025 पर्यंत भरलेली नसावी. थकीत कर्जदारांसाठी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जर त्यांनी तो भरणा केलेला नसेल, तर तो मात्र ह्या यादीमध्ये, ह्या कर्जमुक्तीमध्ये पात्र आहे. आता मी जे शेतकरी ह्या योजनेमध्ये पात्र आहेत त्यांच्या बाबतची ही सर्व माहिती आपणासमोर सांगितली. परंतु जे शेतकरी ह्या योजनेमध्ये अपात्र आहेत, त्या शेतकऱ्यांबाबत मी आपल्याला माहिती सांगतो की असे कोणते शेतकरी आहेत की ह्या योजनेमध्ये ते अपात्र असणार आहेत. तर त्याच्यामध्ये राजकीय पक्षाचे जे काही पदाधिकारी आहेत ते ह्या योजनेमध्ये अपात्र आहेत. दुसरे म्हणजे सरकारी जे कर्मचारी आहेत ते ह्या योजनेमध्ये अपात्र आहेत. त्याचबरोबर जे आयकर भरतात, म्हणजे आयटी रिटर्न जे करतात, ते शेतकरी या योजनेमध्ये अपात्र आहेत. त्याचबरोबर की ज्यांचं महिन्याला उत्पन्न 25,000पेक्षा अधिक आहे, महिन्याचं उत्पन्न 25,000पेक्षा अधिक आहे, असे सहकारी कर्मचारी जे असतात ते सुद्धा या योजनेमध्ये अपात्र आहेत. म्हणजे हे जे मी नावं सांगितली, सरकारी राजकीय पक्षाचे पदाधिकारी, त्याचबरोबर सरकारी कर्मचारी, त्याचबरोबर आयकर भरणारे, त्याचबरोबर 25,000पेक्षा अधिक उत्पन्न असणारे सहकारी याच्यामध्ये काम करणारे कर्मचारी, यांनी जरी, यांच्या नावावरती शेती असेल आणि त्यांनी जरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी असतील किंवा जिल्हा मध्यवर्ती बँका असतील किंवा इतर बँकांमधून पीक कर्ज घेतलेलं असेल, परंतु त्यांचं मात्र ह्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये ते अपात्र असणार आहेत, त्यांना हा लाभ मिळणार नाही. ही सगळी माहिती त्यामुळं तुम्हाला मी शेअर केली. आता ज्या ज्या सीएससी सेंटर असतील, जे आपले सरकार सेवा केंद्र असतील, किंबहुना ज्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटी असतील किंवा जिल्हा मध्यवर्ती बँका असेल, त्या ठिकाणी आपली यादी आलेली आहे. आपण त्या कर्जमाफीमध्ये आहे की नाही, त्या पहिल्या टप्प्यातील यादी जी प्रसिद्ध झाली त्या यादीमध्ये आपण आहे का नाही, त्याची प्रत्येक शेतकऱ्याने आपली माहिती घ्या आणि त्याच्यानंतर केवायसी करून ह्या योजनेचा लाभ घ्या. हीच या ठिकाणी मी आपल्याला माहिती सांगतो. आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसाठी, नवीन माहितीसाठी. तोपर्यंत जय शिवराय.